श्री स्वामी समर्थांनी भक्ताचे कर्ज कसे दूर केले। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू शेतकरी राहत होता। त्याचे जीवन साधे होते, पण मन मात्र श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने भरलेले होते। रोज पहाटे उठून स्नान करून तो स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावत असे, अगरबत्ती पेटवत असे आणि मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करत असे। त्याचा विश्वास होता की स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची योग्य वेळी नक्कीच काळजी घेतात। गोविंदाकडे 4 एकर कोरडवाहू जमीन होती। अनेक वर्षे पाऊस अनियमित पडत असल्याने शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नव्हते। घरात वृद्ध आई, पत्नी सावित्री, 2 लहान मुले आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी दिवसेंदिवस वाढत होती। शेती चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि आईच्या औषधांसाठी त्याला बँकेकडून आणि गावातील सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले। सुरुवातीला त्याला वाटले की पुढच्या हंगामात भरपूर पीक येईल आणि तो सर्व कर्ज फेडेल, पण नशिबाने त्याची साथ दिली नाही। एक वर्ष दुष्काळ, दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी आणि तिसऱ्या वर्षी किडीचा प्रादुर्भाव। प्रत्येक संकटानंतर कर्जाचा आकडा वाढतच गेला। एके दिवशी सावकार त्याच्या घरी आला। तो मोठ्याने ओरडू लागला, गोविंदा, आता पुरे झाले। महिनाभरात पैसे दिले नाहीस तर तुझी जमीन माझ्या नावावर कर। गोविंदाचे डोळे पाणावले। तो काही बोलू शकला नाही। पत्नी सावित्रीही रडू लागली। त्या रात्री घरात कोणीही नीट जेवले नाही। रात्री गोविंद स्वामींच्या प्रतिमेसमोर बसला। हात जोडून तो म्हणाला, स्वामी, मी मेहनत केली, कुणाचे वाईट केले नाही, पण हे कर्ज माझ्या कुटुंबाला संपवून टाकेल। आता तुमच्याशिवाय दुसरा आधार नाही। तो रडत रडत नामस्मरण करत झोपी गेला। त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले। तेजस्वी प्रकाशात श्री स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते। त्यांच्या चेहऱ्यावर करुणा होती। त्यांनी शांत आवाजात सांगितले, घाबरू नकोस। संकट मोठे आहे, पण माझा भक्त कधीच एकटा नसतो। उद्यापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा। कोणालाही फसवू नकोस, निराश होऊ नकोस। गोविंद जागा झाला। त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली। दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा नव्या जोमाने शेतीची कामे सुरू केली। जिथे शक्य असेल तिथे खर्च कमी केला। गावातील काही तरुणांनी मिळून त्याला शेतीसाठी मदत केली। त्यानेही त्यांना मनापासून सहकार्य केले। दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो स्वामींचा जप करत राहिला। काही दिवसांनी गावात कृषी विभागाचे अधिकारी आले। त्यांनी आधुनिक शेतीबद्दल मार्गदर्शन केले। गोविंदने ते लक्षपूर्वक ऐकले आणि त्यानुसार शेती करण्याचा निर्णय घेतला। याच दरम्यान एका जुन्या मित्राने त्याला शेतीसाठी आवश्यक काही साधने विनामूल्य वापरायला दिली। दुसऱ्या मित्राने चांगल्या बियाण्यांची व्यवस्था करून दिली। गोविंदला वाटले, हे सर्व स्वामींचीच कृपा आहे। त्या वर्षी योग्य वेळी पाऊस पडला। पिके जोमाने वाढू लागली। अनेक वर्षांनी त्याच्या शेतात हिरवाई पसरली। गावातील लोकही आश्चर्याने त्याची शेती पाहू लागले। पण परीक्षा अजून संपलेली नव्हती। पीक काढणीच्या काही दिवस आधी मोठे वादळ येणार असल्याची बातमी आली। अनेक शेतकरी घाबरले। गोविंदही चिंतेत पडला। तो पुन्हा स्वामींच्या चरणी गेला। स्वामी, इतक्या दिवसांनी पीक आले आहे। हेही गेले तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। त्या रात्री गावातील काही शेतकऱ्यांनी मिळून पिकाचे संरक्षण करण्याचा निर्णय घेतला। सर्वांनी एकमेकांना मदत केली। वादळ आले, पण अपेक्षेपेक्षा कमी नुकसान झाले। गोविंदचे बहुतेक पीक सुरक्षित राहिले। पीक विक्रीच्या वेळी बाजारभावही चांगला मिळाला। अनेक वर्षांतील सर्वात जास्त उत्पन्न त्याला मिळाले। सर्वप्रथम त्याने बँकेचे कर्ज फेडले।
नंतर सावकाराचे पैसेही व्याजास परत केले. सावकार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, गोविंदा, मला वाटले नव्हते की तू इतक्या लवकर सर्व पैसे परत करशील. गोविंद हस्त म्हणाला, हे माझे नाही, श्री स्वामी समर्थांचे आहे. कर्ज फिटल्यानंतरही गोविंद बदलला नाही. तो पूर्वीप्रमाणेच साधे जीवन जगत राहिला. प्रत्येक गुरुवारी मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असे. गरजू लोकांना शक्य तितकी मदत करत असे. एके दिवशी गावात एक गरीब विधवा स्त्री आली. तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती. गोविंदने विचार न करता मदतीचा हात पुढे केला. पत्नीने विचारले, आपण नुकतेच कर्जातून मुक्त झालो, तरीही एवढी मदत? गोविंद म्हणाला, स्वामींनी मला संकटातून बाहेर काढले. आता माझे कर्तव्य आहे की दुसऱ्यांच्या संकटात उभे राहावे. ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. लोक गोविंदाचा आदर करू लागले. पण तो नेहमी म्हणायचा, माझ्यात काहीच विशेष नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि प्रामाणिक राहा. काही महिन्यांनी गावात श्री स्वामी समर्थांचा नामसप्ताह आयोजित करण्यात आला. गोविंदने मनापासून सेवा केली. मंदिर स्वच्छ ठेवणे, भाविकांना पाणी देणे, प्रसाद वाटणे अशी अनेक कामे त्याने आनंदाने केली. नामसप्ताहाच्या शेवटच्या दिवशी एका वृद्ध संतांनी प्रवचनात सांगितले, देव चमत्कार करतो, पण तो मेहनती, प्रामाणिक आणि श्रद्धावान भक्ताच्या जीवनात योग्य वेळी मार्ग उघडतो. हे शब्द ऐकून गोविंदाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना आठवली. काळ पुढे सरकत गेला. गोविंदची मुले चांगले शिक्षण घेऊ लागली. शेतीही सुधारली. त्याने पुन्हा कधीही अनावश्यक कर्ज घेतले नाही. उत्पन्नातील काही भाग तो नेहमी बचतीसाठी आणि काही भाग गरजूंना मदतीसाठी ठेवू लागला. एकदा त्याच्याकडे गावातील एक तरुण आला. तोही मोठ्या कर्जात बुडाला होता. निराश होऊन तो म्हणाला, आता माझ्याकडे जगण्याचा मार्ग नाही. गोविंद त्याला म्हणाला, संकट आले म्हणून विश्वास सोडू नकोस. फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. श्रद्धा ठेव, मेहनत कर, योग्य मार्गदर्शन घे आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. स्वामी योग्य वेळी मार्ग दाखवतात. त्या तरुणानेही त्याचा सल्ला मानला आणि हळूहळू त्याचेही जीवन सुधारू लागले. गोविंदची कथा आजही त्या गावात सांगितली जाते. लोक म्हणतात की श्री स्वामी समर्थांनी त्याचे कर्ज एका क्षणात नाही, तर योग्य संधी, योग्य माणसे, योग्य विचार आणि अखंड श्रद्धा यांच्या माध्यमातून दूर केले. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. जीवनात कितीही मोठे संकट आले तरी श्रद्धा, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि संयम सोडू नये. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून योग्य कर्म करत राहिल्यास संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडतो. श्री स्वामी समर्थ.